नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये रिसर्च मॅनेजमेंट 2020 आणि 2021चे जे मोठे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, फिलिंग द मॅच आणि मॅच द क्वेश्चन 1 सोडून आपण पुढचे क्वेश्चन बघूया। दुसरा प्रश्न आहे, खालील टिपा लिहा, कोणतेही 3 आहेत। 15 मार्काचा हा प्रश्न असतो। तर टिपा बघूया। पहिला, शिक्षणाची उद्दिष्टे, नर्सिंग व्यवसायातील करिअरच्या संधी, शिकण्याचे व शिकवण्याचे मूलभूत तत्त्वे, उत्तम लीडरचे गुणधर्म, संशोधनाची व्याख्या लिहा, संशोधन प्रक्रियेच्या पायऱ्या लिहा, संशोधन प्रक्रियेचे गुणधर्म, पॅनल चर्चा, शिकवण्याची पद्धत याबाबत सविस्तर लिहा। त्याच्यानंतर आहे नर्सिंग लेखा परीक्षा व्याख्या लिहा आणि त्याचे महत्त्व सांगा, पर्यवेक्षणाची तत्त्वे स्पष्ट करा, संघटन व्याख्या लिहा, TNAI बद्दल माहिती लिहायची आपल्याला। तुम्ही अधिपरीक्षा या पदावर डेडिकेटेड कोविड सेंटर इथे रुजू झाला तर आपण रुजू अहवाल जिल्हा चिकित्सकांना सादर करा। ठीक आहे, रुजू अहवाल जो आहे तो जिल्हा चिकित्सक आहेत त्यांना सादर करायचा। डेटा कलेक्शनच्या विविध पद्धती, नियोजनाची व्याख्या लिहा, नियोजनाचे फायदे, परिचर्याशास्त्रातील नीतिशास्त्र याबाबत माहिती लिहायची, नीतिशास्त्राबद्दल परिचर्याशास्त्रातील माहिती, किंवा निरंतर प्रशिक्षण व्याख्या लिहा, निरंतर प्रशिक्षणाची गरज व उद्दिष्टे, व्यवस्थापनाची तत्त्वे स्पष्ट करा, संशोधनात स्टॅटिस्टिक्सचे महत्त्व लिहायचं आहे, संशोधन रिसर्चचं स्टॅटिस्टिक्सचं महत्त्व लिहायचं आहे, व्यवस्थापनाची तत्त्वे स्पष्ट, निरंतर परिचर्या, निरंतर प्रशिक्षणाची व्याख्या आणि गरज आणि उद्दिष्टे। 2021चं क्वेश्चन बघूया। व्याख्या लिहायच्या, नेतृत्व, संशोधन, डिझाईन, भरती प्रक्रिया, प्रेरणा, व्यवसाय, जेव्हा, आकडेवारी, ह्याच्या ऑलरेडी काही व्याख्या चॅनलवर आहेत, जाऊन बघा। त्याच्यानंतर थोडक्यात टिपा लिहा, कोणत्याही 4, चांगल्या संशोधन समस्येची वैशिष्ट्य लिहा, व्यवस्थापनाची तत्त्वे, अधिपरिचारिकेचे कर्तव्य लिहा, व्याख्यान, एक अध्यापन पद्धत, नर्सिंग लेखा परीक्षण। त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, शिकणे व शिकण्याचे मूल्य, शिकण्याचं पण ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ आहे, जाऊन चेका, परिचारिकेच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या, पाठ्ययोजना, लेसन प्लॅन तयार करण्याच्या पायऱ्या थोडक्यात लिहायचं आहे। त्याच्यानंतर रिसर्चचं येतं आहे, संशोधन व्याख्या लिहा, परिचर्या संशोधनाची व्याप्ती, संशोधन प्रक्रियेच्या पायऱ्या विशद करा, परिचर्या संशोधन पायलट अभ्यास आयोजित करण्याची कारणे लिहा, तुम्ही परिचारिका म्हणून, हा आहे 5वा प्रश्न, शेवटचा असतो, तुम्ही परिचारिका म्हणून रुग्णालयात नेमणूक झाली आहे तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 5व्या प्रश्नाचं, साहित्य व्यवस्थापन म्हणजे काय, साहित्य व्यवस्थापनाचे प्रकार, रुग्णालयात नोंदी व अहवाल ठेवण्यामध्ये परिचारिकेची भूमिका स्पष्ट करा आणि परिचर्या व्यवस्थापनातील कायदेशीर बाबी लिहा। ठीक आहे, तर अशा प्रकारे 2020 आणि 2021चे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते। तर अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन कंप्लीट करायचे क्वेश्चन आहेत, ज्यांची इम्पॉर्टन्स जे आहेत क्वेश्चन ते मी ऑलरेडी चॅनलवर घेतलेत, अजून येत राहतील पुढे। भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, धन्यवाद। याचा पण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता।